कोल्हापुरातील सर्वपक्षीय कोल्हापूर महापालिका हद्दवाढीच्या विरोधी समिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईमध्ये भेटीसाठी आलेली होती। करवीर तालुक्यामध्ये होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या हद्दवाढीला या समितीचा विरोध आहे। या विरोधाचं नेमकं कारण काय आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीमध्ये नेमकं त्यांनी काय सांगितलेलं आहे या संदर्भात आमच्या प्रतिनिधींची बातचीत केलेली आहे, आपण पाहूया। कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ होऊ नये यासाठी म्हणून एक समिती जी आहे ती आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेली होती। खरं तर सह्याद्री अतिथीगृह इथे मुख्यमंत्र्यांची भेट पार पडलेली आहे। ती समिती जी आहे त्या समितीमध्ये कोल्हापुरातले जवळपास 20 सरपंच जे आहेत ते आलेले होते करवीर तालुक्यातले। आपण त्यांच्याशी बातचीत करूया, जाणून घेऊया नेमकं काय म्हणणं आहे। महानगरपालिकेची जी हद्दवाढ आहे ती नेमकी का नको आहे, काय कारण आहे हद्दवाढ नको? महानगरपालिकेच्या हद्दवाढ एवढ्याकरता विरोध आहे की स्वतः नगरपालिका सक्षम नाही, अत्यंत दुरावस्था आहे रस्त्यांची, प्रचंड घरपाळा, प्रचंड पाणीपट्टी, किंबहुना आमच्या ग्रामीण संस्कृती ही आमची शेतीवर अवलंबून असणारी संस्कृती आहे किंवा आमची अर्थव्यवस्था आहे ती नगरपालिकेच्या हद्दवाढीमुळे मोडीत निघणार आहे। आणि काही ठराविक मंडळी बिल्डर लोकांच्या फायद्यासाठी हद्दवाढीचा घाट घातलेला आहे, पण आम्ही आमच्या संस्कृतीत आमच्या अर्थव्यवस्थेत आम्ही समाधानी आहोत। त्यामुळे आम्हाला ते जे शेती क्षेत्र आहे ते आम्हाला कमी करायचं नाही, आमचं नागरीकरण करायचं नाही, म्हणून आमचा तीव्र विरोध आहे। पण महानगरपालिका जर आली म्हणजे महानगरपालिकेची हद्दवाढ झाली आणि तुमच्या तालुक्यामध्ये महानगरपालिका आली तर आर्थिकदृष्ट्या तालुक्याचा आणखी विकास होईल असं नाही वाटत का तुम्हाला? नाही, आमची ग्रामपंचायत आम्ही सक्षम आहोत, तेवढी आमची ग्रामपंचायत आम्ही गावाला सगळ्या सुविधा पुरवतो, त्यामुळे आम्हाला काही महानगरपालिकेची गरजच नाहीये। 20 गावचे सरपंच आणि 20 गावचे सदस्य या ठिकाणी आज उपस्थित होते आणि त्यांनी ते निवेदन दिलंय मुख्यमंत्री साहेबांना। आम्ही सगळं समजून सांगितलंय, महापालिका आणि ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायतमधला फरक समजून सांगितला आणि महापालिकेमध्ये गेले बरेच वर्षापूर्वीचे तसेच प्रश्न आहेत, रस्ते नाहीत, गटर नाहीत, कचरा उठावत नाही, कचऱ्याचे तर डोंगर साठलेले आहेत, पाण्याची सुद्धा आत्ताच थेट पाईपलाईन झाली ती सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाणी अजून अपुरं पडतंय। म्हणजे अशा पद्धतीच्या बऱ्याच समस्या असताना सुद्धा काही ठराविक मोजक्या लोकांच्यामुळं हद्दवाढ व्हावी असं त्यांना वाटतंय, पण कोल्हापूरचे उपनगरातली जी जनता आहे त्यांना हद्दवाढ व्हावी असं अजिबात वाटत नाही। कॅमेरा पर्सन विकास सह मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई।